तर केसरकर आणि सत्तारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन नाही अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदे गटाकडून आतापर्यंत 12 आमदारांना फोन गेलेला आहे। सत्तार आणि केसरकरांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर केसरकर आणि सत्तार यांना आता पक्ष संघटनेमध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल अशी माहिती कळते। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत अधिक माहिती देण्यासाठी। दत्ता, नक्कीच मागच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे खाते सांभाळणारे मंत्री अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या दोघांनाही मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडचे आमदार आहेत। सलग चौथ्यांदा निवडून ते आलेले आहेत। मात्र मागच्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं होतं। मात्र यावेळेला अद्यापही त्यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही। त्यामुळे अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या दोघांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे। त्यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे गटाकडून आतापर्यंत 12 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे। मात्र याच्यामध्ये सत्तार आणि केसरकरांना मात्र डावलण्यात आलेला आहे। त्यांना अद्यापही फोन गेलेला नाहीये। महायुतीमध्ये एक प्रकारे समतोल साधण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये आता संधी दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता कोण असणार, हे पद नेमकं कुणाला दिलं जाणार या संदर्भातली चर्चा सुरू झाली आणि रवींद्र चव्हाण यांना ही संधी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे नाराज कुणी राहू नये, एक प्रकारे समतोल साधला जावा असा प्रयत्न भाजपचा तरी होताना आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक नवीन आमदारांना देखील संधी मिळावी अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार त्यांना आता संधी मिळताना दिसते। एक महत्त्वाची बातमी